जेव्हापासून झाडांमध्ये मन रमलंय ना, तेव्हापासून आयुष्य जरा जास्तच पीसफुल झालंय. झाड लावण्यापासून ते फूल येईपर्यंतचा जो प्रवास असतो ना, तो खरंच सांगते खूप जास्त सुंदर आहे. म्हणजे तो शब्दातही व्यक्त करता येणार नाही. आज रात्रीचं जेवण बनवायला खूप जास्त वेळ झाला होता, कारण लाईट गेली होती आणि आपल्या इकडं असं आहे ना, की पाऊस पडला म्हणजे लाईट गेलीच पाहिजे. त्यामुळे स्वयंपाकाला उशीर झाला आणि इथपासून मला तयारी करायची होती. म्हणजे शेंगदाणे भाजून मग कूट बनवायचा होता आणि लसूण खोबरं करण्यासाठी लसूण सोलून, खोबरं खिसून मग लसूण खोबरं बनवायचं होतं. ही सगळी लेंदी प्रोसेस करून मग मी मस्त वांग्याची भाजी बनवली. आणि ह्याच्या आधी ना 2-3 वेळा मी तुमच्यासोबत शेअर केली. मी जशी वांग्याची भाजी बनवते तशी एकदम साध्या सोप्या पद्धतीने, पण एवढी जास्त टेस्टी होते ना, की म्हणजे असं वाटतं की ह्याच्यापुढे चिकनची भाजी, मटणची भाजीसुद्धा फिक्की आहे म्हणून. आम्हाला तसे तर वांगं खायला आवडत नाही, पण वांग्याचा जो रस्सा बनतो ना, तो फार आवडतो. आज ना वेगळ्या पद्धतीनं जरा सॅलड बनवलं होतं. म्हणजे फक्त कांदाच होता, पण त्याच्यामध्ये लाल तिखट, थोडंसं मीठ, लिंबू पिळून असं काहीसं ते बनवलं होतं आणि ते तसं खायला खूप छान लागतं. म्हणजे फक्त कांदा खाण्यापेक्षा असे मसाले वगैरे टाकून खाल्लं ना, की खूप जास्त टेस्टी लागतं. मस्त पोटभर जेवण केलं आणि त्यानंतर मग खाली गेलो, कारण लाईट तर गेलेलीच होती. म्हटलं आपण खालीच जरा वेळ थांबूयात, कारण वारं वगैरे छान सुटतं. आजकाल खाली गेलं म्हणजे धनुषला सायकल चालवायची असते. मग तिथूनच आम्ही बाहेर गेलो, आईस्क्रीम आणलं आणि तोपर्यंत घरामधली लाईट पण आली होती.